आत्मा असते का हो? कोणी पाहिलंय? मग भूत, देव, दैत्य, कोणास ठाऊक. मग प्रेम, ते तरी असते का? काय असतं हे प्रेम? काय असते ही भावना? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या राधाला हवी आहेत. पण म्हणतात ना, काही गोष्टी अनुभवल्याशिवाय त्यांची खात्री होत नाही. आणि आपण जोपर्यंत आपले प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत आपण स्वतःला शोधत राहतो. तसंच झाले राधाचं. तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिला लवकरच मिळतील. जेव्हा तिच्या आयुष्यात येईल तो, तिचा कृष्णा. आणि ती कोण असेल ती? तुम्ही उत्सुक असालच, नाही का? चला तर मग माझ्यासोबत या अद्भुत प्रवासात तुम्हीही सहभागी व्हा आणि बघा सुरवंटापासून एक सुंदर फुलपाखरू कसं तयार होतं ते. तो परत येणार होता. महादेवानी आपल्या दूरदृष्टीने वर्तवल्याप्रमाणे तो खरंच कलियुगात दाखल होणार होता. कालयमन. युगायुगांपासून तो पाताळात कैद होता. त्याचे पृथ्वीवर येण्याचे खडतर प्रयत्न सुरू होते. त्याची शैतानी फौज तयार झाली होती. त्यात अनेक असे शैतान होते जे खुद्द कालयमनावर भारी पडावेत. पण निर्बुद्ध शैतान कालयमनाला त्यांचा मालक मानत होते, मुक्तीचा एकमेव मार्ग मानत होते. तो सांगेल ते करत होते. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून संपूर्ण पाताळ पिंजून काढला होता. आणि अखेरीस त्यांना एक बाजू अशी मिळाली होती जेथे देवांचा दूर दूरपर्यंत प्रभाव नव्हता. तेथे कोणीही त्यांची पूजा करणारे नव्हते. अतिशय अपवित्र भूमी होती ती, अगदी पडीक. आणि त्यामुळेच ती पाताळातून त्यांना सहज फाडता आली. पण होत असं होतं की फार कष्टाने एखादा शैतान बाहेर पडला की ती भूमी बंद होत असे. मुख्य म्हणजे बाहेर गेलेला शैतान भूमीच्या प्रभावाने जळून जात असे. हा कालयमन काही हार मानणार नव्हता. पण देवादिदेवांनी आदिशक्तीच्या आणि आपल्या एकत्र मिश्रणाचा स्रोत आधीच तयार केला होता. आता वेळ जवळ आली होती तो सक्रिय करण्याची. कधी संपणार हे सर्व? महादेवांचे, विष्णूचे, शक्तीचे, या सर्वांचे मनुष्य योनीत जन्म घेऊन झाले होते. आता नवीन शक्तीकडे कार्य सोपवावे जी अतिशय बलशाली असेल. देवांचा शोध सुरू झाला. कोण करेल हे कार्य? अजून काही अवधी तरी त्यांच्याकडे नक्कीच होता. ए आई, सांग ना, भूत असतं का गं? तिच्या मांडीवर माझं डोकं ठेवत मी प्रश्न विचारला तशी ती हसत मला म्हणाली, अगं राधे, आपण आत्ताच तुझ्या 18व्या वाढदिवसाचं छान जंगी सेलिब्रेशन करून सर्व आवरून बसलोय आणि हा असा प्रश्न अचानक का पडला ग तुला? 18व्या वाढदिवसा दिवशी काही साक्षात्कार वगैरे झाला की काय? ती हसत होती पण मी गंभीर होते. सांग ना, असतात का भूत? मला नाही माहीत ग, मी कधी अनुभवलं नाही तसं. पण माझ्या आईचे, बाबांचे आणि अनेक मित्रमैत्रिणींचे अनुभव ऐकून आहे मी. ज्यांनी पाहिलं, अनुभवलं ते ठेवतात विश्वास, आणि ज्यांनी नाही पाहिलं ते नाही ठेवत किंवा विषय सोडून देतात, माझ्यासारखं. ती स्वतःकडे बोट दाखवत म्हणाली, तुझा देवावर विश्वास आहे का गं? मी डोळे मिटत तिला विचारले. हो, आपण उगाच का पूजा करतो त्यांची? आई म्हणाली. मग तू देवाला पाहिलं आहेस का? मी डोळे उघडले आणि भुवया एकवटून कपाळाला आठ्या आणून माझ्याकडे पाहत असलेल्या आईला पुढे म्हणाले, तुझ्या उत्तराचा अर्थच तसा होता ना आई. जे लोक भूत पाहतात, अनुभवतात ते ठेवतात विश्वास, आणि जे नाही ते नाही. मग देवाचं पण तर हेच आहे ना. आता मी उठून बसले होते. राधा, बाळा, काही झालंय का? तू अशी का प्रश्न विचारते आहेस अचानक? एरवी तर तू महादेवाची पूजा करताना किती गुंग होतेस, मग आज असा अविश्वास का?
मी उठून उभी राहिले आणि फेऱ्या मारू लागले. कारण आज मला ते दिसले. कोण दिसले? भूत? नाही, महादेव, ओझर ते दिसले. मी केक कापला आणि वर पाहिले. का कुणास ठाऊक, पण मला आतून असे वाटले की मी खिडकीबाहेर पाहायला हवे. म्हणून मी आपल्या ग्लास विंडोतून बाहेर नजर टाकली आणि मला ते दिसले. मी आईकडे पाहत होते. ती मला वेडी म्हणेल किंवा ओरडेल असे मुळीच नव्हते, कारण ती माझी बेस्ट फ्रेंड होती, माय BFF. मी तिला काहीही सांगू शकत होते, अगदी काहीही. आणि आज आलेला अनुभव मी तिला सांगणार नाही हे शक्यच नव्हतं. तुला भास झाला असेल बहुतेक, ती म्हणाली. आणि जर तुला खरंच ते दिसले तर तू नुसते दिसून उपयोग नाही ना, काहीतरी हेतू नक्कीच असेल त्यांचा. ते तुला पुन्हा दृष्टांत देतात का ते पाहू, नाही का? तोपर्यंत तुझा हा भासच होता असंच समज आणि झोप आता. ती जाण्यासाठी उठली तेव्हा मी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला अडवले. यू डोंट ट्रस्ट मी, हो ना आई? तुला मी बोलते त्याच्यावर विश्वासच नाहीये आणि म्हणून तू मला अधिक काहीही न विचारता पळ काढतेस ना? नाही बाळ, तसं काही नाही. नाही कसं? एरवी तर तुला माझी प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. मग आज मी तुला एवढी चमत्कारी गोष्ट सांगितली आणि तू सहज विषय झटकून निघून जातेस का? तू मला विचारणार पण नाही आहेस का ते कसे दिसत होते, ते काही बोलले की नाही? काहीच नाही विचारणार तू? आई आधी काहीच बोलली नाही. मग बेडवर बसली आणि म्हणाली, बरं बाई, सॉरी, कान पकडते मी. सांग मला, सारं काही सविस्तर सांग. मग मी ओझर ते दिसलेले महादेव अगदी डोळ्यासमोर आणून तिला वर्णन करून सांगितले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. खरं सांगू राधा, असेलही हे खरं, पण इतक्यात तू काही निष्कर्ष काढू नकोस बाळ. जग जाहीर आहे तुला ते देव के देव महादेव सिरियल किती आवडते. रिपीट एपिसोड बघत असतेस, त्यामुळे असे भास होत असावेत तुला. झोप आता तू बाळ. उद्या शॉपिंगला जाऊयात. तुझं ते बोटॅनिकल एक्सकर्शन आहे ना नाशिकला, परवाच तर जायचंय तुला. आपल्याला घाई करायला हवी. मग काय काय सांगितले होतेस तू? जंगल कॅम्पिंग, ट्रेकिंग, वनस्पती निरीक्षण, असं बरंच काही आहे ना? मग कपडे नकोत का तसे? आई उठत म्हणाली होती. तिने विषय सराईतपणे वळवला खरा, पण आता मला बोचणारा दुसराच प्रश्न मी तिला विचारला. आई, तू मला कचऱ्यातून उचललेस का ग? भुवया उंचावत आई काहीशा रागाने मला म्हणाली. काय बोलतेस तू राधा? किती वेळा असे प्रश्न विचारशील? आता तुझा बाबा जिवंत असता तर चांगलाच ओरडला असता तुला. मी तिला हसत हसत म्हणाले, मे बी त्याने तुला सांगितले असते. प्रिया, खरंच तू बेशुद्ध होतीस ना तेव्हा मी या मुलीला कचऱ्यातून उचलून तुझ्या बाजूला आणून ठेवलं होतं. शंकाच नाही, तू झालीस तेव्हा मी चांगली शुद्धीवर होते आणि तुला नीट पाहिलंही होते. का विचारतेस असं तू? तुझ्या या व्यंगामुळे? तेवढंच नाही, काही अजून किती कमतरता आहेत माझ्यात. मी काय कॅम्पिंग करणार, ट्रेकिंग करणार? कोणाचा असतो एक पाय छोटा माझ्यासारखा? एवढंच नाही तर नक्षत्रासारखी सुंदर आई आणि चंद्रासारखी जागोजागी डागाळलेली मुलगी. तू तर वाटत पण नाहीस माझी आई. कशाला जन्माला घातलंस मला, तेही फक्त 19 वर्षाचे असताना. आज कॉलेजचे माझे फ्रेंड्स सगळे तुझीच तारीफ करत होते. कोणाला पटत नव्हतं की इतकी सुंदर, सडपातळ आणि चार्मिंग रेड वन पीस घातलेली या लंगडीची आई आहे म्हणून. माझा टोन थोडा गंभीर झालेला पाहून आईने मला एक घट्ट मिठी मारली व ती म्हणाली, हे बघ बाळ, जे आहे ते आहे. आपण नशिबाला दोष देण्यापेक्षा ते स्वीकारून पुढे जात राहिलं पाहिजे. तू तुझा जन्म असा रडण्यात घालवणार आहेस का? तुला महादेव दिसले म्हणालीस ना तू, मग बघ, महादेवांनी तुझ्यासाठी नक्की काहीतरी छान योजले असेल म्हणून तर त्यांनी तुला दर्शन दिले. आई बाजूला होताच ती गोड हसली आणि मला गुड नाईट किस देऊन ती निघून गेली.
पण मला मात्र विचारात लोटून गेली. आई म्हणाली, ते खरं असेल का? मी स्पेशल असेल का? मी हल्ली खूप फिक्शन स्टोरीज वाचते, त्याचाच हा परिणाम असेल. जे आपल्याकडे नाही आणि कधीच मिळू शकत नाही त्याचेच आपण आस धरून बसतो. तसेच काहीसे माझे झाले असेल का? खरंच मला भास झाला होता? नाही, मी ओझरते पाहिले असले तरी ते खरंच होतं तिथे. असो, मी राधा, माझ्या आईची एकुलती एक मुलगी. मी 5 वर्षाची असताना बाबाला कॅन्सरने आमच्यापासून तोडलं. मी अपंग होते. माझा एक पाय जन्मता थोडा छोटा होता, त्यामुळे मी लंगडत चालायचे. आणखी माझ्याबद्दल विशेष म्हणजे मी कुरूप होते. माझा रंग अगदी दुधासारखा गोरा असला तरी तो निस्तेज होता. त्यावर ठिकठिकाणी काळे मोठे डाग होते, ज्यामुळे गोरा रंग काहीच कामाचा नव्हता. माझे केस घनदाट काळे आणि कमरेखालपर्यंत लांब होते. माझे डोळे असामान्य असे निळे होते. मला बऱ्याच वेळा लोक विचारायचे, तू लेन्सेस लावतेस का? पण नाही, खरंच मी एखाद्याकडे रोखून पाहिले तर तो भीतीने पळून जाईल असे ते निळे होते. शाळेत एकदा मी एका मुलाला खूप मारले होते. कारण तो मला तोंडावर चेटकीण म्हणाला होता. म्हणजे माझ्या मागे मला काय बोलतात हे मला ठाऊक होते, पण तोंडावर तरी असं बोलू नये ना, तेही माझ्यासारख्या महादेव भक्त मुलीला. त्यामुळे मला कॉलेजमध्ये कोणीच मित्रमैत्रिणी नव्हत्या. मी सतत माझ्या जुळ्या चुलत बहिणींसोबत असायचे. त्याच माझ्या मैत्रिणी जाई आणि जुई. आज आमच्या या भल्या मोठ्या बंगल्यात येता येईल आणि फुकटात खाणेपिणे मिळेल म्हणून मी बोलावलेले एकूण एक हजर होते. आईची त्यांनी भरभरून तारीफ केली. मला सुद्धा माझ्या प्रिन्सेस ड्रेसमध्ये पाहून थोड्या वरवरच्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. हो, पण त्या माझ्या शरीरयष्टीसाठी आणि माझ्या ड्रेससाठीच होत्या. पण खरं सांगू का, मला जेव्हापासून समजू लागले ना, अगदी तेव्हापासूनच असे जाणवते की माझी कोणीतरी वाट पाहते. मला कुठेतरी जायचंय. माझं काहीतरी स्वतःचं असं हरवलंय, पण कोण आणि काय या पलीकडे मी कधीच पोहोचू शकले नव्हते. कधी कधी तर वाटायचं की मी ही नाहीच आहे मुळी. मला आतून जी शक्ती जाणवते ना, ती काही केल्या बाहेर टाकता नाही येत. म्हणजे आतून स्ट्रॉंग, सुंदर, आकर्षक असं माझं व्यक्तिमत्व. बाहेरून मी जी आतून आहे त्याच्या अगदीच उलट आहे. थोडक्यात आतून मी परी आहे, तर बाहेर चेटकीण, निळ्या डोळ्यांची चेटकीण. नमस्कार मित्रांनो, मी दीपाली. स्टोरी पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो रंजक आणि थरारक कथा. आमच्या अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा स्टोरी पॉईंटला. आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.